नमस्कार मित्रांनो, मी आहे जयश्री आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल स्टोरियावर. आज आपण पर्यावरण शिक्षण या विषयावर बघणार आहोत. पर्यावरण शिक्षण ज्याला आपण पर्यावरण अभ्यास म्हणून सुद्धा ओळखतो. त्यात आपण पर्यावरणाचे महत्त्व आणि संकल्पना बघितलेली आहे. आज आपण पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती बघणार आहोत. व्याप्ती बघताना आपण त्याच्या आधी आपल्याला त्याची व्याख्या जाणून घ्यायला पाहिजे की पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे काय जाणून घेताना त्याची व्याख्या अशी सांगता येईल आपल्याला की पर्यावरणशास्त्र म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव, त्यांचा अभ्यास आणि पर्यावरणासंदर्भात मानवाला ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावे लागेल त्या सर्व समस्यांचा अभ्यास करून घेणारे, निर्मूलनाचे शोध घेणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. ही जॉन टर्क यांची व्याख्या आहे. तर आपण दुसरी व्याख्या सुद्धा बघू शकतो की व्यक्तीवर अनुवंशाशिवाय ज्या ज्या गोष्टीचा परिणाम होतो त्या गोष्टींचा समवाय म्हणजेच काय आहे तर पर्यावरण होय. ठीक आहे. युनेस्कोने देखील व्याख्या केलेली आहे. 1970 मध्ये युनेस्को वर्किंग कमिटी यांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे. तर ती व्याख्या एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ रिकॉग्नाइजिंग व्हॅल्यूज अँड क्लॅरिफिकेशन कॉन्सेप्ट्स इन ऑर्डर टू डेव्हलप स्किल्स अँड ॲटिट्यूड नेसेसरी टू अंडरस्टँड अँड अप्रिशिएट द इंटरप्रिटेशन अमंग मॅन, हिज कल्चर अँड हिज बायोफिजिक्स सराउंडिंग. It also entails process in a decision making and a self-formulation of the code of behavior about problems and issues connecting environment quality. ही युनेस्कोची वर्किंग कमिटी 1970ला तयार करण्यात आली होती. तिने व्याख्या केलेली आहे. तसेच एन्व्हायरमेंट इज द सराउंडिंग ऑब्जेक्ट सर्कमस्टन्स ऑफ लाईफ अँड पर्सन ऑर सोसायटी. ही सुद्धा एन्व्हायरमेंटची आपल्याला व्याख्या करता येते. त्यानंतर आपण जसं मी सांगितलं की आपण आधी संकल्पना आणि मिनिंग बघितलेल्या आहेत की पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणाच्या संकल्पनेमध्ये कधीपासूनची सुरुवात झालेली आहे, कधीपासून पर्यावरण शिक्षण किंवा पर्यावरण अभ्यास हा जो विषय आहे हा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर UGCने 1996 पासून हे कायद्याने बंधनकारक केलेले आहे की प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये जी आहे पर्यावरण शिक्षण हा विषय समाविष्ट करण्यात यावा आणि तेव्हापासूनच आपल्या जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये पर्यावरण शिक्षण हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. पर्यावरण शिक्षण समाविष्ट करण्यात आल्यानंतर अजून खूप त्याचे जो काम सुरू आहे. ठीक आहे. तर आपण बघूया शिक्षणाची व्याप्ती पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती बघताना आपल्याला इतके पॉईंट्स लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये अवकाश अभ्यास आहे, परिसंस्था आहे, वसुंधरेचे रक्षण आहे, नैसर्गिक साधन संपत्ती ऊर्जा स्रोत आहे, जैवविविधता आहे, लोकसंख्या व्यवस्थापन, प्रदूषण, पर्यावरणविषयक समस्या, पर्यावरणविषयक कायदे या सगळ्या घटकांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर आपण अवकाश अभ्यास बघत आहोत. तर अवकाश अभ्यास बघताना आपल्याला अवकाश अभ्यास म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवे. सगळ्यात तर अवकाश म्हणजे काय तर स्पेस स्टडी आणि पर्यावरण अभ्यास याचा कसा संबंध आहे, कशी काय पर्यावरण शिक्षणाची अवकाश अभ्यासामध्ये व्याप्ती आहे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला अवकाश अभ्यास म्हणजे काय जाणून घ्यायला पाहिजे. तर संपूर्ण ब्रह्मांडात पृथ्वी एक छोटासा ग्रह आहे. पृथ्वी स्वतंत्र असून तो सूर्यमालेचा भाग आहे आणि पृथ्वी स्वतंत्र असते तर ती काही नियमांनी बांधलेली आहे. हे बघा, आकाशगंगा जी आहे अशा मिल्की वेज असं कितीतरी मिल्की आकाशगंगेमध्ये ब्रह्मांडात अशी आकाशगंगा आणि त्या एक आकाशगंगेतील पृथ्वी एक छोटासा ग्रह आहे. ज्या ग्रहावर आपण राहतो ही पृथ्वी, आपल्या पृथ्वी एक छोटासा ग्रह आहे आणि ती पृथ्वी स्वतंत्र आहे पण ती सूर्यमालेचा एक भाग आहे. म्हणजे पृथ्वी स्वतंत्र असली तरी ती आपल्या मर्जीने अशी कधी फिरू शकत नाही किंवा कधी कोणत्या दिशेने फिरू शकत नाही. तर ती सूर्यमालेशी काही नीती नियमांनी बांधण्यात आलेली आहे. म्हणूनच विविध ग्रहांची गती आणि सूर्यावर होणारे बदल याच्या पृथ्वीवर परिणाम होत असतो. बघा, सूर्यग्रहण झाला किंवा चंद्रग्रहण झाला किंवा एखादा ग्रह जर त्याची गती वाढली आणि पृथ्वीवर आदळणार असेल त्याचे परिणाम जे पृथ्वीवर होत असतात. पृथ्वी काय म्हणत आहे की पृथ्वी स्वतंत्र ग्रह आहे. पण पृथ्वी स्वतंत्र ग्रह जरी असला
तरी तो आपल्या मर्जीने काही करू शकत नाही किंवा कसंही फिरू शकत नाही किंवा कधीही दिवस किंवा कधीही रात्र होऊ शकत नाही. तर पृथ्वी हा सूर्यमालेचा एक भाग आहे आणि ती नियमाने बांधलेली आहे. म्हणून सूर्यावर जितकेही काही बदल जर होत असतील, सूर्यावर बदल होत असतील, चंद्रावर किंवा इतर ग्रहांवर इतर ताऱ्यांचे जे बदल होत असतील, त्या सगळ्यांच्या त्यांच्या गतीचा आणि त्यावर होणारे बदलांचा जो परिणाम आहे हा पृथ्वीवर होत असतो. ठीक आहे. यामुळे आपण वसुंधरेचा अभ्यास करताना या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हणूनच काय म्हणताय की जेव्हा आपण पृथ्वीवर पर्यावरण आहे किंवा अर्थ आहे वसुंधरेचा अभ्यास करताना आपल्याला अवकाश अभ्यास देखील लक्षात घ्यावा लागतो की कशा प्रकारे अवकाश अभ्यासाचा आपल्या पृथ्वीवर परिणाम होत असतो. आणि हेच जाणून घेण्यासाठी आपण जर यात काही बदल करू शकलो नाही, बघा आपल्या हातात नाही आहे की चंद्रग्रहण कधी येईल की सूर्यग्रहण कधी येईल की भरती ओटी कधी येईल, आपल्या हातात नाही की आपण त्यांना थांबवू शकू किंवा त्यात काही बदल होत असतील किंवा कुठला एखादा ग्रह कधी आदळेल हे आपल्या हातात नाहीये किंवा त्याला आपण थांबवू शकत नाही. पण त्यानुसार आपण आपले उपक्रम राबवू शकतो. आपले दैनंदिन व्यवहार जे आहेत ते बदलू शकतो आणि नैसर्गिक आपत्तीला आपले उपक्रम बदलून आपले व्यवहार बदलून तोंड देऊ शकतो. आणि ते कसे करता येईल याकरता आहे तर अवकाश अभ्यास आपल्याला करणे आवश्यक असते. त्यानंतर येतो की आपलं वसुंधरेचे रक्षण. ठीक आहे. वसुंधरेचे रक्षण मध्ये आपण बघू शकतो की वसुंधरा म्हणजे काय, तर आपली पृथ्वी, ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी म्हणजे वसुंधरा. तर तिचे रक्षण करण्यासाठीच आपण इतक्या साऱ्या ज्या समस्या उद्भव झालेल्या आहेत. आपण बघतो की आपल्याला आज कितीतरी समस्यांना भूकंप आहे, सुनामी आहे, नैसर्गिक, भौगोलिक, मानवनिर्मित कितीतरी वातावरणीय समस्या ज्या आहेत त्या समस्या आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे आणि त्यामुळेच बघा जशी याआधी चर्नोबिल दुर्घटना आहे, भोपाळ दुर्घटना आहे, अणुचाचणी आहे, परमाणु बॉम्ब, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या घडून गेलेल्या आहेत त्यामुळे हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडलेले, आपली आर्थिक हानी झालेली आहे, मानहानी झालेली आहे. तर यामुळेच पर्यावरण शिक्षणाची गरज आपल्याला भासलेली आहे की आपण ज्या गोष्टींना आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत, ज्या समस्यांना आपण फेस करत आहोत ते आपल्या येणाऱ्या भावी पिढीने फेस करू नये, त्यांना त्या समस्यांना तोंड द्यावं लागू नये. म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण शिक्षण हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर वसुंधरेचे रक्षण करताना आपण म्हणू शकतो की मानवी जीवन आणि पर्यावरण यातील संबंध म्हणजेच पर्यावरण आहे. निसर्ग परिवर्तनशील असते, परिवर्तनाचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात. परिवर्तनाची कृत्रिम गती वाढविण्याचा मानवाचा सतत प्रयत्न असतो. ठीक आहे. परिवर्तनाचा वेग आणि एका विकसित पातळीपर्यंत मानवी जीवन सुखकर होण्यासाठी फायदेशीर आहे. पण जर ते पातळी गाठली तर तोच जो सुखकर करण्यासाठी जीवन ज्याचा आपण उपभोग घेतो की जेवढे निसर्गातील जितके साधन संपत्ती आहेत किंवा जितक्याही मानवाचं जीवन सुखकर करू शकतील त्या सगळ्या गोष्टीचा आपण एक लिमिटपर्यंत वापर केला तर आपला मानवी जीवन हा सुखकर होऊ शकतो, आपला डेव्हलपमेंट होऊ शकतो, आपला विकास होऊ शकतो. पण त्याचा जर अतिरेक केला तर ती आपल्याला बाब जी आहे हानिकारक ठरणार आहे. आणि तत्कालीन फायद्यासाठी मानव जेव्हा अतिरेक करू लागतो तर त्याचा परिणामही त्याला भोगावा लागतो. उदाहरणार्थ आपण हरित क्रांती घेऊ शकतो. हरित क्रांती प्रोफेसर एम.एस. स्वामीनाथन यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजेच 1959ला भारतात हा प्रयोग केला होता. शेतीवर प्रयोग करण्यात आला आणि प्रयोग केल्यानंतर काय झालं की हरित क्रांती लागू करण्यासाठी गव्हाच्या पिकावर केलेलं होतं. तर त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी जंगलतोड केली. ठीक आहे. त्यानंतर जंगलतोड केली, रस्ते शेती बनवलेली आहे, नद्या वगैरे आहे ते पोखरल्या, म्हणजे जितका जो भाग आहे लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे काय झालं की तेव्हा तर उत्पादन वाढलं पण त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागले. कारण शेतीमध्ये विविध रासायनिकांची फवारणी करण्यात आलेली होती. त्यामुळे मूलद्रव्य जे शेतीचे ते कमी झालेले आहेत. जंगलतोड झाल्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे, वस्ती वाढलेली आहे. तर हरित क्रांतीचे तत्कालीन फायदे होते. हरित क्रांती केल्याने तेव्हा उत्पादन वाढलं होतं, तेव्हा जी होती आर्थिक स्थिती सुधारली गेली होती. पण तिचे नंतर दुष्परिणाम झाले आणि त्याचे दुष्परिणाम आपण आता पण भोगत आहोत. म्हणून म्हणत आहे की तत्कालीन फायद्यासाठी मानव जेव्हा जेव्हा अतिरेक आपल्या फायद्याकरता जेव्हा अतिरेक करतो त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. ठीक आहे. नंतरचे आहे नैसर्गिक साधन संपत्ती आणि ऊर्जा स्रोत. तर नैसर्गिक साधन संपत्ती आणि ऊर्जा स्रोत याच्याशी पर्यावरण शिक्षणाचा कसा काय संबंध आहे. तर बघा पृथ्वी तलावर विविध प्रकारची नैसर्गिक खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच पाणी, वायू, तेल हे ऊर्जा स्रोतही आहेत. त्यांचा वापर मानवी जीवन सुखकर करण्यासाठी होतो. पण मानवाच्या हावरटपणाने फायद्याऐवजी जीवन धोक्यात आलेले आहे. कारण निसर्गात समतोल राखणे आवश्यक आहे.
निसर्गाचा समतोल जर बिघडला तर त्यामुळे एखाद्या घटकावर जर परिणाम झाला तर त्याचा जास्त परिणाम दुसरा जो डिपेंड असेल त्या घटकावर होत असतो. म्हणून समतोल राखणे आवश्यक असते. समतोल राखून जेवढे आवश्यक तेवढेच फायदा घेणे फायद्याचे ठरेल. उदाहरणार्थ जर घेतलं तर जमिनीतील छिद्रे पाडून तेल काढणे हा तुर्तास फायद्याचे असले तरी भविष्यात त्याचा आपल्याला धोका आहे. आपण बघतो की आपला जो भारत आहे इराणकडून जो आहे तेल किंवा पेट्रोलियम जो आहे आयात करत असतो. की मुंबईला तुम्ही बघितलं असणार तर तेल काढण्याच्या ज्या मशिनरीज आहेत त्यामुळे काय होते की तो तुर्तास फायद्याचा आहे, इकॉनॉमिकली फायद्याचा आहे की आपल्याकडे तेलाचा साठा आपण करून घेतो. जमिनीतून जिथे जिथे तेलाचे साठे आहेत तिथे आपण छिद्र पाडतो आणि तेल काढून घेतो. पण वारंवार ते केल्याने काय होते की ती जमीन भुसभुशीत होते आणि जर भूकंपाचा थोडाही धक्का आला तर त्या ठिकाणी राहणारी जी व्यक्ती आहे, ज्या गोष्टी आहेत, तर मानवहानी वित्त कमवण्यासाठी आपण मानवहानी घडून येते असते. म्हणून म्हटलं आहे की अतिरेक जर झालं मानवाच्या हावरटपणामुळे फायद्याऐवजी जर जीवन धोक्यात येते जर त्यांनी अतिरेक केला तर. ठीक आहे. नंतर काय सांगता येईल, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम. ठीक आहे. त्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला की परिसंस्था, आधी परिसंस्था म्हणजे काय जाणून घ्यायला पाहिजे. तर परी म्हणजे काय आहे तर सभोवतालचे परिस्थिती तंत्र सुद्धा याला म्हणतात, परिसंस्था आहे त्याला इकोसिस्टीम सुद्धा म्हणतात. तर परी परी म्हणजे सभोवतालची आणि संस्था म्हणजे शृंखला आहे. म्हणजे सभोवतालच्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्यांची शृंखला म्हणजे काय आहे तर आपली परिसंस्था आहे. निसर्गात जैविक व अजैविक घटक अस्तित्वात आहेत. हे दोन्ही घटक एकमेकास पूरक आहेत. सजीवांची निर्मिती, वस्ती, क्षय ह्या तिन्ही घटकांच्या अजैविक घटकाशी संबंध आहे. विविध जैविक घटकांची आपापले काही आकृतीबंध असतात. त्यांच्यामध्येही केवळ परस्पर संबंध आहे असे नाही, तर यातील एखादा आकृतीबंध प्रमाणाबाहेर बदलला की त्याचा परिणाम इतर घटकांवर सुद्धा होत असतो व परिसंस्थेतील समतोल बिघडतो व पर्यावरण ऱ्हासाला हाच कारणीभूत ठरत असतो. ठीक आहे. आणि पण काय म्हणू शकतो की जसं जैविक घटक आहेत आणि अजैविक घटक हे दोन जे घटक आहेत ते एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. ठीक आहे. बायोटिक असे म्हटलं जातं त्यांना. तर ह्या घटकातील एखाद्या घटकावरही जरासाही परिणाम झाला तर त्याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो दुसऱ्या घटकावर होत असतो. पर्यावरणातील विविध घटकांचा परिणाम सजीवांच्या गुण वैशिष्ट्यांवर, वर्तनावर होतो. त्यामुळेच निसर्गात जैवविविधता आढळते. म्हणूनच ह्या सर्व घटकांचा समावेश पर्यावरणात होतो. एकच प्रजातीच्या सजीवामध्ये देखील त्यांच्या स्थानिक अधिवासामुळे खूपच विविध आढळते. म्हणून या सर्व घटकांचा समावेश पर्यावरणात होत असतो. आपण बघतो की जर एखाद्या व्यक्तीचे दोन मुले असतील आणि त्यांच्या राहणीमान म्हणजे दोन्ही मुले जर वेगवेगळ्या वातावरणात वागत असतील तर त्यांच्या नंतर विचार करण्याची थिंकिंग, त्यांच्या विचार करण्याची प्रक्रिया जी आहे, त्यांची राहण्याची जी कंडिशन आहे ती बदलत असते. म्हणून काय म्हणताय की व्यक्ती जो जिथे राहतो त्या तिथल्या स्थानिक अधिवासानुसारच त्याचे जे वैविध्य आहे ते आढळून येत असते. त्यानुसारच तो वर्तन करत असतो. की जर एखाद्या माणसाच्या मुलाला जरी आपण जंगलात सोडून तो प्राण्यांसोबत राहिला तर त्याचे वर्तन प्राण्यांसारखेच होईल. तुम्ही बघता खूप साऱ्या मूवीजमध्ये दाखवले जाते की एखादा बाळ जर जंगलात राहत असेल तर तो प्राण्यांसारखाच काय करतो की त्यांची वागणूक जी असेल ती त्याच्यासारखीच असते. ठीक आहे. बिहेवियर त्याचा त्यांच्यासारखाच असतो. किंवा एखादा पाळीव प्राणीही जरी आपण माणसांच्या जवळ ठेवलं तर त्या प्राणी जो आहे हिंसक प्राणी जरी असला पण आपण त्याला माणसासोबत ठेवलं लहानपणापासून तर त्याच्यात ती हिंसकता जाणवत नाही आपल्याला. ठीक आहे. कारण की व्यक्ती जी आहे प्रत्येक प्रजातीचे त्यांच्या अधिवासामुळे त्यांचे वैविध्य हे आढळून येत असते. हे बदल कसे होतात, त्यांच्या एकमेकावर काय परिणाम होतो, कोणते बदल सुसह्य आहे, त्यांचा वेग काय असावा यांचा अभ्यास करण्यासाठीच जो आहे पर्यावरण शिक्षणात करावा लागतो. ठीक आहे. आपण बघूया तर परिसंस्थेमध्ये मी जे सांगितले की दोन घटक येत असतात, जैविक घटक आणि अजैविक घटक. तर जैविक घटकामध्ये जीव जंतू, झाडे झुडपे, अपघटनकर्ता जी आहेत यांचा समावेश होतो. तर अजैविक घटकामध्ये स्थलमंडल आहे, जलमंडल आहे, वायुमंडल आहे, जैवमंडल आहे, प्रकाश आहे, ह्या सगळ्यांचा समावेश होत असतो. ठीक आहे. आता आपण यांची एकेकाची माहिती बघूया. जीव जंतू, झाडे झुडपे जी आहेत अपघटन करतात. जीव जंतूमध्ये आपण पण येतो. झाडे झुडपे म्हणजे आपल्या आजूबाजूची जी वनस्पती आहे त्यांची. ठीक आहे. आणि अन्नसाठी जी अपघटन करतात म्हणजे एक दुसरी साखळीचे अन्न साखळीतले जे घटक आहेत जसं एक घटक दुसऱ्यावर डिपेंड आहे, दुसरा घटक तिसऱ्यावर डिपेंड आहे तर ते जैविक घटकांमध्ये येतील. सोप्या शब्दात म्हणता येईल की जे जे घटक श्वास घेऊ शकतात, जे जे घटक श्वास घेऊ शकतात त्यांची वाढ होऊ शकते ते सगळे घटक जैविक घटकात येत असतात. तर जे घटक श्वास घेऊ शकत नाही तर त्या घटकांना अजैविक घटक असे म्हणतात.
तर स्थलमंडल बद्दल बघूया. तर पृथ्वीचा 1/3 भाग म्हणजे जे 29% भाग जो पृथ्वीने व्यापलेला आहे, पृथ्वीच्या स्थलमंडलाने व्यापलेला आहे. शेल आणि खनिज यामध्ये मिळत असतात. मृदा त्याची जी आहे मातीची पतली परत असते, जिला सियाल आणि सायमा असे म्हणतो. याचा समावेश कुठे होत असतो तर स्थलमंडलामध्ये होत असतो, ज्यामध्ये पर्वत आहे, मैदान आहे, पहाडी आहे, डोंगर आहे, त्या सगळ्यांचा जो समावेश आहे तो स्थलमंडलमध्ये होत असतो. आता बघूया की जलमंडल. तर पृथ्वीचा 2/3 भाग जो आहे हा जलमंडलाने व्यापलेला आहे, म्हणजे 71% भाग जो आहे हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवर जिथे जिथे तुम्हाला पाणी सापडेल ते सगळे जे आहे गोष्ट ती जलमंडलामध्ये समाविष्ट होत असते, ज्यामध्ये महासागर आहे, नद्या आहेत, जलाशय आहेत, हे सगळे जलमंडलामध्ये समाविष्ट होत असतात. आणि ज्या ढगांपासून पाऊस पडतो त्या ढकिबोनिंबस ढगांचा देखील समावेश जलमंडलमध्ये होत असतो. त्यानंतर आपण बघूया की वायुमंडल. ठीक आहे, वायुमंडलमध्ये पृथ्वीच्या चारही बाजूला आपल्याला हवा दिसते, वायू दिसत असते, त्या सगळ्यांचा समावेश कुठे होत असतो तो वायुमंडलामध्ये होत असतो, ज्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि विविध अशा वायू आहेत. त्या सगळ्यांचा समावेश कुठे होत असतो तर वायुमंडलामध्ये होत असतो. सूर्यापासून जे हानिकारक किरणांचे रक्षण केले जाते तर ते रक्षण सुद्धा वायुमंडलामध्येच केले जाते. ठीक आहे, सूर्यापासून जे अल्ट्राव्हायलेट किरण येतात आणि ओझोन त्याची मानवाची रक्षा करत असते अल्ट्राव्हायलेट किरणापासून. त्वचेचा कर्करोग होऊ नये म्हणून ओझोनची परत आहे. जर ओझोनची परत निघाली तर सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायलेट जे किरणे आहेत ते मानवी शरीरावर पडतील आणि त्याला त्वचेचा कर्करोग होत असतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांचा जो समावेश आहे हा वायुमंडलात होत असतो. इव्हन एवढंच नाही तर रेडिओ जी आहेत, आपण आकाशवाणी जे ऐकतो, रेडिओचे संचार करण्यासाठी सुद्धा वायुमंडलाची मदत होत असते. जैवमंडळाचा विचार केला तर त्यामध्ये स्थलमंडल, जलमंडल आणि वायुमंडल या तिन्ही मंडलांचा मिळून जैवमंडल बनत असते, ज्यामध्ये मानव प्रजाती किंवा मानवजाती बघायला मिळते. आणि प्रकाश, तर आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळत असतो, त्या सगळ्या गोष्टीचा जो समावेश आहे तो आपल्या परिसंस्थेमध्ये होत असतो, ज्यामध्ये महत्वाचे जैविक आणि अजैविक घटक हे आहेत. ठीक आहे, नंतरच बघूया तर जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. तर निसर्गात विविध प्रकारचे प्राणी वनस्पती आढळत असतात. प्राणी आणि तेथील हवामान, जमीन, प्राणी जे आहे यांची अनुकूलतेने विकसित झालेली असतात. म्हणजे प्रत्येक प्राणी जो आहे, प्रत्येक वनस्पती जो आहे, तिला त्या ठिकाणी लाभलेलं हवामान कशी आहे, तिला त्या ठिकाणी लाभलेली जमीन कशी आहे, त्या ठिकाणी लागलेला पाणी कसं आहे, यावर त्यांची वाढ आणि विकास हे अवलंबून असते. तर भारतामध्ये 45,000 प्रकारचे वनस्पती आहेत, 65,000 प्रकारचे प्राणी आहेत, 50,000 प्रकारचे कीटके आहेत, 4,000 प्रकारच्या मालुसका आहेत, 21,000 प्रकारचे मासे आहेत, तर 1,200 प्रकारचे पक्षी आणि 340 सस्तन प्राणी बघायला मिळत असतात. ठीक आहे, ही जी आपल्या विविधता आणि याच्यावर आणखी शोध सुरू आहे, एवढ्यावरच थांबलेले नाही आहेत. तर आपल्या भारतात फक्त एवढेच वनस्पती, प्राणी, कीटक, मालुसका, मासे, पक्षी नाही आहेत, तर आणखी यांच्यावर शोध सुरू आहे. तुम्ही बघितले असणार की तेजस ठाकरेंनी मांजऱ्या ठाकरे साप जो आहे शोधून काढलेला आहे, बेडकाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे, पालींचे नवीन प्रकार शोधून काढलेले आहे आणि आता ते पश्चिम घाटामध्ये बेडकांच्यासाठी नवीन प्रजाती जी आहे ते शोधून काढत आहेत. ठीक आहे, त्यांचा प्रोजेक्ट जो आहे 2 दिवसाआधी 7 ऑगस्टला पास झालेला आहे. तर ते बेडकाची नवीन प्रजाती शोधण्याकरता सॉरी गोगलकाय बेडूक शोधून झाल्यात, गोगलकायच्या ज्या नवीन प्रजाती आहेत त्या शोधण्याकरता ते त्यांचा जो प्रपोजल त्यांनी मांडलेला होता आणि तो मान्य झालेला आहे. तर ते पश्चिम घाटामध्ये नवीन गोगलगाय प्रकार हे शोधत आहेत. ठीक आहे, तर ही जैवविविधता जी आहे ती जगाला सौंदर्य प्राप्त करत असते, पण जगाला सौंदर्य मिळवून देण्यासाठी किंवा पृथ्वीला सौंदर्य मिळवून देण्यासाठी जैवविविधता नाही आहे, तर ती पृथ्वीची गरज आहे. म्हणून जैवविविधता आपल्याला आढळते. प्रत्येक जीव हा एक दुसऱ्याला पूरक आहे किंवा अपायकारक आहे. ठीक आहे, कोणत्याही एका प्रजातीचा ऱ्हास झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या प्रजातीवर होत असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर साप आणि उंदराचं घेऊया, की आपण खूप मोठ्या प्रमाणात जर सापांची हत्या केली, साप मारले, तर त्यामुळे काय होईल की उंदरांचा सुळसुळाट होईल आणि मोठ्या प्रमाणावर उंदीर झाले तर ते अन्नधान्याची नासाडी करतील. अन्नधान्याची नासाडी करतील तर त्याचा परिणाम जे आहे ते मानवी जीवनावर होईल. म्हणून जैवविविधता म्हणजे काय, त्यातील विविध घटक कोणते, त्यांच्या परस्पर संबंध काय आहे, कोणत्या घटकांच्या वाढीची व ऱ्हासाची काय कारणे आहेत, यांच्या अभ्यासाकरता पर्यावरण शिक्षण हे आवश्यक असते. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकतो
जे आपण हे बघितलेले आहेत की एक दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यानंतर बघूया की लोकसंख्या वाढ व व्यवस्थापन. आता लोकसंख्या वाढ आणि व्यवस्थापनाच्या पर्यावरण शिक्षणाशी कसा संबंध आहे? तर सांगते मी तुम्हाला की लोकसंख्या देखील हा जैवविविधतेचा एक घटक म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा त्याच्या जनसमुदायाच्या व्यक्ती स्थानावर परिणाम होत असतो. उदाहरण घेत झालं तर मुंबईचा घेऊया. मुंबईसारख्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. त्याचे परिणाम आपण बघतोच. तिथे धारावीसारखी झोपडपट्टी तयार झालेली आहे. कारण रोजगाराच्या शोधासाठी देशभरातील अनेक लोक जे आहेत ते मुंबईसारख्या शहरात येत असतात. मुंबई आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे, चेन्नई अशा मोठ्या मोठ्या शहरात जे आहेत रोजगाराच्या शोधाकरता जात असतात. त्यामुळे काय होते की त्या शहरातील लोकसंख्या वाढत असते. लोकसंख्या वाढत असली तर राहण्याची जी संख्या राहण्याकरता त्यांना घर उपलब्ध होत नाही आणि घर उपलब्ध होत नाही तर तशा वेळी धारावीसारख्या विविध झोपडपट्ट्या ह्या निर्माण होत असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ 4 व्यक्तींसाठी बांधलेल्या घरातील सदस्यांची संख्या जर वाढत गेली तर त्या घरातील सर्व जन व्यवस्थेवर त्याचा परिणाम पडत असतो. हा ताण जो आहे काही काळ सहनही केला जातो पण नंतर त्या ताण असह्य होते. यामुळे वस्तूंचा अभाव आहे, दारिद्र्य, कुपोषण, प्रदूषण हे होत असते. ठीक आहे. आणि ह्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत असते. कशामुळे? तर अशा शहरातली लोकसंख्या वाढल्यामुळे किंवा लोकसंख्या शहरातलीच नाही तर लोकसंख्या सुद्धा वाढल्यामुळे. जर एखाद्याच्या घरी कमाई करणार एकच व्यक्ती असेल आणि त्याला पोसायला करता 6-7 लोक असतील तर दारिद्र्य किती मोठ्या प्रमाणात असेल. कारण की त्यांच्या गरजा प्राथमिक गरजाच पूर्ण केल्या जाणार नाही. दुय्यम गरजाची तर विचारच येऊ शकत नाही. त्यामुळे लोकसंख्या ही नियंत्रणात असणे आवश्यक आहे. तसेच खेडी ओस पडून लोकसंख्येची घनता वाढणे यामुळे व्यवस्थापन विषयक कारणेही आपल्याला जाणवतात. पर्यावरणाविषयी समस्या निर्माण होत असतात. ठीक आहे. आणि याचा अभ्यास जो आहे हा पर्यावरण शिक्षणामध्ये अभिप्रेत आहे. समुद्र हटवून, नद्यांची पातळी अरुंद करून, डोंगरे पोखरून जे आहेत आपण आपल्या राहण्यासाठी वसतिस्थाने निर्माण करतो. पण याचे जे समस्या त्याचे गंभीर जे परिणाम आहेत ते आपल्याला भविष्यात बघायला मिळत असतात. आणि यांचाच अभ्यास करण्यासाठी लोकसंख्या वाढ आणि व्यवस्थापन ह्या घटकाचा पर्यावरण शिक्षणात समाविष्ट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण प्रदूषण. प्रदूषण हा घटक जो आहे किंवा पॉईंट जो आपल्या सगळ्यांचा ओळखीचाच आहे. प्रदूषणाचा बद्दल माहिती करून घ्यायची तर ठीक आहे. तर प्रदूषण म्हणजे काय? तर पर्यावरणाच्या सुधारित रचनेमध्ये ढवळाढवळ म्हणजेच प्रदूषण होय. म्हणजे एखादी रचना जी सुरळीत चाललेली आहे त्यामध्ये जराही बदल झाला म्हणजे त्यात प्रदूषण होत असेल. ठीक आहे. समजा की आता वायू प्रदूषणाचं घेऊया की प्रत्येक हवेमध्ये प्रमाण ठरलेलं आहे. नायट्रोजनचे प्रमाण ठरलेले आहे, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ठरलेले आहे, ऑक्सिजनचे प्रमाण ठरलेले आहे. या प्रमाणात जर बदल झाला समजा की मोठ्या प्रमाणात वाहतुकीची संख्या वाढली किंवा वाहनांची संख्या वाढली तर वाहनातून निघालेला धूर जो आहे मोठ्या प्रमाणावर धूर निघाला तर त्यामुळे वायू प्रदूषण होऊ शकतो. कारण त्या वायू घटकातील ज्या वायूची प्रमाण ठरलेलं आहे तर तो प्रमाण बदलेल आणि तो प्रमाण बदलला तर त्याचा परिणाम दुसऱ्या घटकावर होईल ना. तर त्यामुळे वायू प्रदूषण होईल. जल प्रदूषण पाण्याचं तसंच आहे की संथ गतीने वाहत असणारा पाणी आपण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कचरा टाकूया किंवा धुणी भांडी केली किंवा गावाकडे बघता की आपण प्राणी जे आहे ते धुतले जातात किंवा तिथे शौचाला त्याच्या किनाऱ्यावर बसले जातात. त्यामुळे विविध प्रकारचे जे जल प्रदूषण आहे ते होत असतात. ध्वनी प्रदूषणाचा तसा विचार केला तर काय सांगता येईल आपल्याला की मानवाची विविध डेसिबल पर्यंत ऐकण्याची क्षमता आहे. पण त्या डेसिबलपेक्षा जर जास्त आवाज झाला, गोंगाट झाला तर तो ध्वनी प्रदूषण आहे. आणि मानवाला ती ऐकण्याची जी सवय आहे तेवढ्या डेसिबल पर्यंत ऐकण्याची जी सवय आहे ती सुटेल आणि तो त्यानंतर जी ध्वनीचा किंवा आवाजाचा जो प्रमाण वाढेल ते ध्वनी प्रदूषण असेल आणि त्यामुळे त्रास होत आहे. इथे काय म्हटलंय की सुधारित रचनेमध्ये ढवळाढवळ म्हणजेच काय आहे तर प्रदूषण आहे. म्हणजे त्याची ऐकण्याची जी क्षमता आहे त्यामध्ये बदल होत आहे ते त्यात ढवळाढवळ झाली म्हणजे तो काय झाला प्रदूषण आला. तर सांस्कृतिक प्रदूषण नव्याने आपल्याला बघायला मिळतं. आपण विविध फेस्टिवल बघत असतो. त्या फेस्टिवलमध्ये आपण बघतो की विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकल्या जातात. त्यासोबतच पूजेची सामग्री टाकली जाते. तर हे सगळे जे आहे सांस्कृतिक प्रदूषण देखील आपल्याला बघायला मिळत असतात. प्रदूषण होण्यामागची कारणे कोणती आहेत? प्रदूषणाचा मानवी जीवनावर परिणाम काय होतो? तसेच जैविक व अजैविक घटकांचा काय परिणाम होतो? यांच्यामुळे होणारे संभाव्य धोके कोणते? विकास व प्रदूषण यातील संबंध कसा आहे? चिरस्थायी विकासासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे? किंबहुना विकासाची संकल्पना तपासून पाहायला पाहिजे हे आवश्यक आहे. म्हणून पर्यावरण शिक्षणाचा उल्लेख जो आहे प्रदूषणाचा उल्लेख जो आहे पर्यावरण शिक्षणात केला जात असतो. ठीक आहे. नंतर बघूया आपण पर्यावरण विषयक समस्या.
ते आपल्याला पर्यावरणीय समस्या बघताना भूगर्भीय समस्या, वातावरणीय समस्या, जैविक समस्या आणि मानवनिर्मित समस्या ह्या 4 समस्यांचा अभ्यास करावा लागत असतो. जीवन जगताना विविध पर्यावरण विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच जगाचे लक्ष पर्यावरण शिक्षणाकडे वळलेले आहे. कारण की 100 वर्षामध्ये खूप अशा घटना घडलेल्या आहेत. भोपाळ दुर्घटना आहे, चेन्नई दुर्घटना आहे, अणुचाचणी झालेली आहे, त्सुनामी आहे, भूकंप आहे. तर यांची काय कारणे आहेत हे जाणून घेण्यासाठीच पर्यावरण जो आहे शिक्षण हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि या समस्या ज्या उद्भवल्या त्यामुळेच जगाचे लक्ष देखील पर्यावरणाकडे वळलेले आहे. तर आपण बघतो की यामध्ये काही भूगर्भीय समस्या असतात, वातावरणीय, जैविक समस्या आहेत, काही मानवनिर्मित समस्या आहेत. तर उदाहरण द्यायचं आहे तर भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, क्षारक्षण, जलप्रलय ह्या भूगर्भीय समस्या झालेल्या आहेत. तर दुष्काळ आहे, महापूर आहे, चक्रीय आहे, वादळे आहे, चक्रीवादळे आहेत इत्यादी वातावरणीय समस्या आहेत. तर जैविक समस्यामध्ये काही विशिष्ट वनस्पती प्रजातीचा विनाश, फॉर एक्झाम्पल डायनासोर गेलेला आहे, डोडो झालेला आहे, आता एकसिंगी गेंडा जो विनाशाकडे वळलेला आहे, जलपर्णी आहेत, गाजर गवत आहे, अशा वनस्पतींचे अतिरेक, फैलाव, थवडसाट, विशिष्ट जंतूची होणारी वाढ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा साथीचे रोग जे आहेत ह्या सगळ्या समस्या ह्या जैविक समस्यामध्ये येतील. आणि मानवनिर्मित समस्या ज्या आहेत त्यामध्ये प्रदूषण आहे, दूषितीकरण आहे, बॉम्बस्फोट आहेत. यामुळे जे मानवी जीवनावर परिणाम होत असतो हे सगळे जे घटक आहेत ते मानवनिर्मित समस्यामध्ये येणार. ह्या समस्या होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे, या समस्यांना कसे समोर गेले पाहिजे, यांची तीव्रता कशी कमी करता येईल, या दृष्टीने कोणते उपाय योजले जातील यांचा अभ्यास करण्यासाठी जो आहे पर्यावरण शिक्षणामध्ये पर्यावरण समस्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या समस्या खूप आवश्यक आहेत. त्यानंतर बघूया शेवटचा मुद्दा आहे आपला की पर्यावरण संरक्षण विषयक कायदे. तर 20व्या शतकाच्या प्रारंभापासूनच संपूर्ण जगात विविध कायदे केले जात आहेत. 1992 साली भारतात केलेला धूर प्रतिबंधक कायदा त्यातीलच एक आहे. कारण की पूर्ण जगाचे लक्ष जे आहे पर्यावरणाकडे वळलेले आहे. जगातील प्रत्येक जो देश आहे तो पर्यावरण वाचवण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग संरक्षण करण्यासाठी, प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या आर्थिक धोरणामध्ये, आपल्या राष्ट्रीय धोरणामध्ये समाविष्ट केलेला आहे. पर्यावरणावर त्यांनी लक्ष दिलेले आहे, विशिष्ट खर्च करण्यात आलेला आहे का की पर्यावरण दूषितीकरण होऊ नये आणि त्याचा जो आहे मानव जातीला नुकसान होऊ नये म्हणून. 20व्या शतकात संपूर्ण जगात सर्व स्तरावर परिषदा, संवाद आहेत, चर्चासत्रे आयोजित केली जात असतात आणि त्याच्यातूनच मानवामध्ये जागृती निर्माण केली जात असते. पूर्वीच्या त्रुटी लक्षात घेऊन सर्वसमावेशक कायदे करण्याची जी प्रथा आहे ती निर्माण झालेली आहे. भारतात विविध स्तरावर न्यायालयाने देखील पर्यावरण संरक्षण विषयक कायदे निर्माण केलेले आहेत. त्याचे सामाजिक जीवनात अनुकूल परिणाम कसा पडेल याचा सुद्धा अभ्यास करण्यात येत असतो. उदाहरणार्थ आपण बघतो की रात्री जे भारत सरकारने कायदा केला आहे की रात्रीच्या 10 ते सकाळी 6 पर्यंत कुठल्याही प्रकारच्या स्पीकरचा गोंगाट जो आहे त्याचा आवाज होऊ नये याचा जो कायदा सुप्रीम कोर्टाने केला आहे. त्यामध्ये काही कायदे बघूया. 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा केलेला होता प्राण्यांकरता. त्यानंतर 1974 पाणी प्रदूषण प्रतिबंध कायदा, जे नद्यांचे प्रदूषण होत असते, पाण्याचे प्रदूषण असते, कारखान्यातून जो सांडपाणी टाकला जातो तर 1974 पाणी प्रदूषण प्रतिबंध कायदा केलेला आहे. 1980ला वन संरक्षण कायदा केलेला आहे. 1986ला पर्यावरण संरक्षण कायदा आहे. 1991ला वन्यजीव प्रतिबंध कायदा. तर 1972चा सुधारित रूप 1991चा वन्यजीव प्रतिबंध कायदा आहे. या कायद्यात काही जे आहेत वाढ करण्यात आलेली आहे, काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या कायद्यातील ज्या वाढ आणि सुधारणा त्या 1991च्या वन्यजीव प्रतिबंध कायद्यात केलेल्या आहेत. आणि 1992चा धूर प्रतिबंध कायदा. असे विविध जे कायदे आहेत ते विविध कायदे करण्यात आलेले आहेत, पण एवढे कायदे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तसेच 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून मनवला जात असतो आणि 1 ते 7 ऑक्टोबर जो आहे वन्यजीव सप्ताह म्हणून हा आपण मनवत असतो. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बघत राहा तुमची यूट्यूब चॅनल हिस्टोरिया. थँक्यू.